ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सख्याची नवई. उभे आहेत 55 आणि 56. सद्गुरु दर्शनानंतर वंद्य व वंदित्व हे दोन्ही भाव नाहीसे होतात व गुरु शिष्यांना एकत्व प्राप्त होते. त्यांच्या सख्याची नवलाई सांगताना ज्ञानदेव म्हणतात, याच्या सख्याची नवाई अंगी एकपणा रूप नाही आणि गुरु शिष्य दुवालही पवाडू केला. नवाई म्हणजे आश्चर्य आणि दुवाल म्हणजे द्वैत. आता या गुरु शिष्यांच्या ऐक्याचा चमत्कार पहा. सद्गुरु परमात्म्याकडे मुळात एकपणाचाच अभाव आहे, तरीही त्यांनी गुरु व शिष्य हा दुजेपणाचा सोहळा वाढवला आहे. पुढे म्हणतात, कैसा आपण या आपण दो विण सोयरेपण याहून हा विलक्षण नाही ना नोव्हे. सोयरेपण म्हणजे गुरु शिष्य हा संबंध, नातेसंबंध. दो विण म्हणजे दोनपणा विरहित. परमात्म्याने दोनपणाचा स्वीकार न करताही गुरु व शिष्य या दोघांशिवायही आपणच आपला गुरु व आपणच आपला शिष्य असा गुरु शिष्य संबंध कसा घडवून आणला काही कळत नाही. आहे नाही या दोन भावांपेक्षा विलक्षण असे हे स्वरूप आहे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, याचे सख्य प्रेम कैसे विलक्षण अंगी एकपण तेही नाही. तरी वाढवोनी गुरु शिष्य द्वैत दावीला अद्भुत चमत्कार. न होताची दोन आपुला आपण गुरु शिष्यपण दावी कैसा. आहे नाही दोन्ही भाव हे नुठोन खेळे सच्चित घन स्वरूपे जो. आत्मस्वरूपाची स्वसंवेद्य खून गुरु शिष्यपण तेची ऐसे. येथे भेदाचे तो नसेची ते नाव गुरु शिष्य भाव स्वयंभू. गुरु शिष्याच्या सख्यत्वाचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की त्यांच्या मूळ स्वरूपात एकपणाही नाही, कारण ते स्वरूप निर्गुण निराकार आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. परमात्मा हा एकमेवा द्वितीय असून तिथे नानात्वाचा अभाव आहे, एकपणाचाही अभाव आहे. कारण एकपण मानले की बहुपण मानणे क्रम प्राप्त होते. याचे सोयरेपण असे आश्चर्यकारक आहे की ते परमात्मा तत्व एकुलते एक असूनही हा सद्गुरु परमात्मा ते एकपणही स्वतःकडे घेत नाही, तर तो दुजेपण कसे घेईल. त्याचा निर्देश करता येत नाही. ते नामरूपांच्या अतीत आहे. तेव्हा मोजण्याची क्रिया तिथं घडणे अशक्यच असते. गणना ही क्रिया जेथे होते तेथे गणना करण्यासारख्या वस्तू व गणना करणारा अशा दोन गोष्टी लागतात. परंतु गणना करणारा व गणना करण्यासारख्या वस्तू या दोन्ही गोष्टी नसल्यामुळं गणनाच आपलं तोंड फिरवते. असं याचा एकपण असूनही नवलाईची गोष्ट अशी आहे की तो निर्गुण निराकार असूनही आपल्याच अंगावर गुरु व शिष्य या द्वंद्वाचा विस्तार करतो. जिथे एकपणाचाही दुष्काळ आहे तिथे त्याने हा बहुपणाचा सोहळा निर्माण केला आहे. एकपणाच्या परमानंद सुखाचा सोहळा अनुभवावा या इच्छेपोटी जे स्फुरण उठले त्यातून गुरु शिष्य असे बहुपण निर्माण झाले. एकूण निजसौख्य भोगण्याची इच्छा म्हणून गुरु शिष्य हे आभासी द्वैत त्यानंच निर्माण केलेलं आहे. एकपणाचा दुष्काळ व बहुपणाचा सुकाळ अशा दोन परस्पर विरोधी गोष्टी याच्या ठिकाणी सुखाने नांदताना दिसून येतात. अस्तित्व व नास्तित्व या दोन भावांच्या पलीकडे असणारे असे हे गुरुतत्व या दोन धर्माहून विलक्षण असं त्यांचं अस्तित्व आहे. पण तरीही दोनपणा विरहित असा हा गुरु शिष्य भाव ते आपल्या ठायी नांदवतात. ही आश्चर्याचीच गोष्ट नाही का. व्यवहारात दोन व्यक्तींचे सख्य असते, पण त्या दोन व्यक्ती भिन्न असतात. सद्गुरूंच्या बाबतीत सख्याचा असा प्रकार नाही. सख्य आहे पण दोनपणा नाही असा हा द्वैताचा आभासी व्यवहार आहे. हे प्रेममय नाते ही सोयरी कशी आहे ते सांगताना ज्ञानेश्वरीत एक ओवी आली. हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरिकेच्या व्यवहारा मुकेची तो. गुरु शिष्याचे नाते हे आपले आपण सोयरेपण दो विण असे असते. इथे द्वैताची भाषा चालत नाही. सद्गुरूंशी खरी सोयरीक ही प्रेमाच्या एकात्मतेतून उमलते. दोनपणा न येता एकच परमात्मा स्वरूपीच गुरु शिष्य पण नांदवत आहे. स्वामी शुभकल्याण म्हणतात की बोध मात्र जे काही तेथे बोध्य बोधकता दुजी नाही. बोध्य बोधकही आपण चिते
स्वरूपीची स्वसंवेद्य खून, त्याची हे गुरु शिष्य पण, येथे भेदाची निपटून वार्ताही नाही. गुरु शिष्य पण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपलेच स्वरूप आपण जाणणे होय. गुरु शिष्य असे वास्तविक दोन नसताना परमात्मा आपणच आपला गुरु व आपणच आपला शिष्य झाला आहे व गुरु शिष्याची सोयरीक घडवून आणली आहे. ही मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे असं ज्ञानदेव म्हणत आहेत. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात की गुरु शिष्य पण हे स्वयंभूच आहे. हीच गोष्ट आणखी काही दृष्टांतांनी ज्ञानदेव स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.